न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नारी हर्ष फाउंडेशनच्या वतीने संजय राका चौक येथे श्रीराम दरबाराची 21 जोडप्यांनी हवन करत दुपारी बरोबर 12:30च्या सुमारास श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। तसेच सायंकाळी श्री राजेशराव राष्ट्रीय स्वयंसंघाचे विभाग सहकार्यवाहक श्री नरेश अहिरे, सुधीर देशमुख, चंद्रकांत ढाकणे, आमदार सौ सीमाताई हिरे, भाजप अध्यक्ष गिरीश पालवे, मामा ठाकरे, मंडल अध्यक्ष रवी पाटील, डी.बी. राजपूत सर, राजेंद्र जडे, उत्तम काळे, राजेंद्र आव्हाड, अश्विन नगर महिला अध्यक्ष मोहिनी शेलार, नितीन जोशी, अशोकजी जैन तसेच परिसरातील भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय। नारी हर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर हर्षा आशिष फिरोदिया यांनी सर्वांचे स्वागत केले। सर्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी यांचे खूप खूप धन्यवाद दिलेत। तसेच या सर्वांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय, अशीच साथ राहू द्या। सर्वांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, त्यामुळे सर्वांचेच नारी हर्ष फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले। सर्वांना राम राम, जय श्रीराम। आज संपूर्ण भारतामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात रामलल्लांच्या मूर्तीच्या स्थापनेच्या आजच्या दिवशी जगभरात आनंदाने हा सर्व कार्यक्रम होतच आहे, परंतु भारतात प्रामुख्याने हा कार्यक्रम सर्वत्र पाहायला गेला। जगभरात अनेक लोकांनी त्यांच्या देशात कार्यक्रम पण केले आणि कार्यक्रम बघितले पण। असा हा जगात सर्वात मोठा कार्यक्रम झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी एकाच वेळी एवढ्या लोकांनी हा कार्यक्रम बघणं, पाहणं, पूजा अर्चा करणं हा अत्यंत मोठा कार्यक्रम हा जागतिक लेवलचा झाला आणि सगळ्या लोकांनी अत्यंत आनंदाने याच्यामध्ये सहभाग घेतला। अत्यंत थोड्या लोकांनी याच्यात सहभाग नाही घेतला, तर ते सगळे मोदींचं भाषण आपण ऐकलं। सर्वजण आपण टीव्हीवर पाहत होतो की रामलल्ला सर्वांचा आहे असं मोदी साहेबांनी सांगितलं। त्यामुळे मोदी साहेबांना सगळ्यांनी धन्यवाद दिले की आपल्यामुळं हे सर्व मंदिरांचं आणि दैवतांचं पुनरुज्जीवन चालू आहे आणि आपल्याला या कार्यात यश लागो। मोदी साहेबांनी अजून सांगितलं की आपण 1000 वर्षाच्या भारताच्या पाया रचण्याची आजपासून नीव ठेवायची आहे। पुढील भारत 5000 वर्ष कसा असावा याची ही पाया रचण्याची ही आता वेळ आली आहे आणि त्या पद्धतीने त्या पाया रचण्यासाठी त्यांनी आता मनोदय व्यक्त केला की आता आपण पाया रचू म्हणजे तो भारत देश पुढे 1000 वर्ष चालेल। कारण मोदी साहेबांसारखे योगी नेते, त्यागी नेते कधीतरी भेटतात आणि ते भेटल्यामुळे आपल्याला हा पाया रचणं या कालावधीत या कालखंडात शक्य आहे। त्यामुळे तो मनोदय देवाचाच मनोदय त्यांनी त्यांच्या फक्त तोंडून वधून दाखवला, बोलून दाखवला। कारण ते जे बोलतात ते काही अंशी देवच बोलत असतो, कारण ते योगी पुरुष आहेत। आशाताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या टीमनी इतका छान कार्यक्रम इथं आयोजित केला, अन्नदानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला। अत्यंत छान असं हे काम आहे आपलं की आपण आज देवाची इथं आरती ठेवली, रामलल्लाची आरती ठेवली, लोकांना आपण अन्नदानाचं काम करताय, प्रसाद देण्याचं काम करताय। अत्यंत शुभेच्छा मी आपल्या सगळ्या लोकांनाही देतो आणि हर्षाताई आणि त्यांची टीम या सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद पण देतो। जय श्रीराम। जय श्रीराम। आज आपण 500 वर्षाचं जे आपलं स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा आनंद आपण सगळेच जगभरातून करत आहोत। त्यासाठी आपलं शब्द मनोगत खूप कमी पडू शकतं। आज सगळ्यांचा उत्साह, जगभराचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि वाहत आहे। आम्हाला सगळ्यांना हे सगळं कार्य करताना इतका आनंद होत होता आणि मला कुठे कोणाला मदतीसाठी या असं सांगावं लागलं नाही। आपल्या घराचं कार्य असं म्हणून आम्हाला सगळ्यांनी खूप मदत केली आणि खूप चांगल्या पद्धतीने श्रीरामाने आमच्याकडनं ही सगळी कार्य आजचं घडवून घेतलं आणि आजचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा आहे। आजचा दिवस आपण देवासाठी तर ठेवणारच आहोत आणि राष्ट्रीय दिवस म्हणूनही साजरा आपण करायचा आहे, कारण आपलं सगळ्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि आपल्याला आयुष्यभरासाठी सगळ्यांसाठी आपल्या देशासाठी आपल्याला श्रीरामाचा आशीर्वाद भेटलेला आहे आणि असंच आपण सगळेजण कार्य करत राहणार आहोत। आपण सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। सगळ्यांचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या छान कार्यक्रमाला शोभा वाढवली। तसंच आता सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं। आपल्या देशावरचा 500 वर्षाचा आपण सगळ्यांनी जो ज्या क्षणाची वाट पाहत होतो
तो 500 वर्षानंतरचा क्षण आज आपण सगळ्या भारतीयांनी नव्हे तर जगातल्या सर्व हिंदूंनी आणि अन्य लोकांनी सुद्धा तो अनुभवला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राम मंदिराच्या निर्माणाकरता अनेक पिढ्यांनी बलिदान दिलं आहे। आपल्या हिंदू समाजाने याच्याकरता संघर्ष केला आहे, मग तो राजकीय संघर्ष असेल, वैचारिक संघर्ष असेल, न्यायालयीन संघर्ष असेल, या सर्व संघर्षातून आपण हिंदू समाजाने एका अर्थाने आपली जी एकी दाखवली आणि त्या एकीच्या बळावर आपण आज जो विजय प्राप्त केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणजे आज रामलल्लाची मूर्ती ही अयोध्येमध्ये स्थापित झाली आहे। परंतु हे राम मंदिर अयोध्येतलं हे फक्त राम मंदिर नाही तर ते राष्ट्र मंदिर उभं राहावं, या निमित्ताने आपल्या राष्ट्राला परत एकदा आपण विकसित राष्ट्र म्हणून नेण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, किंवा एका माणसाने प्रयत्न करता सर्व समाजातील सर्व पुरुषांनी स्त्रियांनी याकरता कटिबद्ध व्हावं असा आजचा हा दिवस आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी आज संकल्प करूया की आजच्या 22 जानेवारी 2024चा दिवस आपल्या राष्ट्राची पुनरुत्थान करण्याकरता एक संकल्प आपण सगळेजण करूया। आणि मी माझं कुटुंब याच्या पुढे जाऊन माझा समाज, माझा देश याच्याकरता मी काय करू शकतो असं प्रत्येकाने जर संकल्प केला तर हा देश एका अर्थाने सर्व जगाला मार्गदर्शक कसा ठरणार आहे याबद्दल मला शंकाच नाही। अशातही आणि त्या सगळ्या मंडळींनी जो कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच कार्य त्यांच्या हातून परमेश्वराकडून घडलं ही परमेश्वरचरणी प्रार्थना। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।